धराचा मारा झाला, माराचा धरा झाला, वाटोळा झालेला आहे, बरोबर की नाही? धचा मा करू, पण काय नाही बुवा, गजर घेतो आणि पुढे जातो आणि त्याच्यातून मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार. कारण खरोखर पहिल्या मंडळाला धन्यवाद देतो, कारण असे कार्यक्रम जर सगळ्या ठिकाणी झाले ना, सुरुवातीला दोन्ही बुवांना सांगून की कोणतंही फालतू गाण्याची फरमाईश घ्यायची नाही आणि खरोखर एकदा जोरदार टाळ्या मंडळासाठी झाल्या पाहिजेत. कारण फणसगाव म्हटल्याच्या नंतर नाथ खोळा आणि गणपती पोळा, कारण रवळनाथाचं हे स्थान म्हटल्याच्या नंतर अतिशय रम्यमान असं स्थान आहे. कारण शंकराचं हा अवतार आहे आणि शंकराचा अवतार म्हटल्याच्या नंतर कधी फिरवून टाकील हे सांगता येणार नाही. जो सत्याने वागेल 100% त्याला तारेल आणि जो असत्याने वागेल तो धर्माने वागेल, त्याची साथ देईल आणि जो अधर्माने वागेल त्याला नायनाट केल्याशिवाय सोडणार नाही, असं हे स्थान आहे. त्याच्यामुळे खरोखर वाईट काय बोलणार नाही, पुढे जाण्याचा प्रयत्न करणार बुवा. फक्त लक्षात ठेव, ज्या सत्या त्या सत्या जो काळ पूर्वीचा होता तो आता काळ राहिलेला नाही, बरोबर की नाही? पूर्वीच्या काळी पारंपरिक भजन चालत होती, लोकांकडे वेळ होता, कारण टीव्ही हे माध्यम नव्हतं, मोबाईल हे माध्यम नव्हतं, करमणुकीचं साधन म्हणून भजन पूजन कीर्तन हे होतं. आज सिरियल मुळे कोण बाहेर येत नाही, 11 वाजेपर्यंत कोण बाहेर येत नाही, बरोबर की नाही? ही सत्याची सत्य परिस्थिती आहे. आज पहिला विचार करा ना, समजा समीर कदम बुवांचं समजा नाव घ्यायचं असलं तर कदमानू इकडे या नागडे, जांभळे बसा नागडे, चला नागडे, उठा नागडे, हे झोपात नागडे, उगीच काहीतरी मनात वाटून घेऊ नको, तुझा भरोसा नाही माझा. पण तेव्हाचा काळ होता की नाही? अहो जांभळ्यांनो इकडे, आता नाही, आता बायकोच नावा वेगळी, पोरांका नावा वेगळी आणि नवऱ्याक नाव वेगळा. गणेश हे गणू तुला काय म्हणू, समीर असेल हे शॅन्डी आतून लाव का कुंडी. त्या दिवशी मित्राकडे गेलो ना, मित्राकडे त्याला फक्त म्हटलं, तिनं सांगितलं फक्त आतमध्ये गो जांभळ्या चाय घेऊन दे, कुणी आतमधून आवाज दिला ना. मी म्हटलं हाय की नाही कोण घरात? नंतर प्रेमानं म्हणाला बाबू जांभळे मिळाले चहा. मला वाटलं बाबू म्हणजे बारका पोरगा घेऊन येईल चहा. बघतो तो बाबू घनगाव असलो, बाबू तो बायको बाबू म्हणतात तेव्हा मागा काढला. काय परिस्थिती पुढे जाय काय आहे लक्षात घ्या. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये अतिशय सुंदर एक उत्तर सांगितलेले, काय? स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना. अख्खी भगवद्गीता नाही वाचला तरी चालेल, फक्त हे 2 शब्द लक्षात ठेवलं, भरपूर आयुष्यात सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना, कारण विश्वाचा विधाता असून सुद्धा स्वतःच्या यादव कुळाला वाचवू शकला नाही आणि अमृत घेऊन गेलेले असताना सुद्धा भार्गव ऋषी ते पिऊ शकले नाहीत. त्याच्यामुळे कर्म हे कोणाला चुकलं नाही. ह्या गजरातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. बुवा जास्त काय मला बोललेले नाहीत. धन्यवाद बुवा. याच्यात सगळं ठेवलं, आज वहीत नाही आणलं. जाईल तिकडं नाक्यावर आता एकच चालले हवा, जिकडं तिकडं आता एकच हवा. जाईल तिकडं नाक्यावर आता एकच चालले हवा, आता आला जमाना नवानी भजनात धिंगाणा घालतोय बुवा, आला जमाना नवानी भजनात धिंगाणा घालतोय बुवा, आता आला जमाना नवानी भजनात धिंगाणा घालतोय बुवा. एकच चालले हवा आता आला जमाना नवानी भजनात धिंगाणा घालतोय बुवा. पंचरत्नांनी भजन केलं संस्कृतीचे भान ठेवून, पंचरत्नांची भजन होती पण संस्कृतीचं भान ठेवून भजन होत होती की नाही. आता काय चाललंय बघा, आता गजर म्हणती गावा, बुवा लोक गजर म्हणती गावा, बाबा नाही कळलं भजन, अभंग गवळण गजर. बघा काय आहे,
प्रार्थना, नोटेशन, अभंग, गवळण, गजर, कव्वाली, भारुड हा संपूर्ण भजनाचा गाभा आहे. आणि आम्ही काय सांगतो, गजर म्हणजे भजनाचा गाभा. खरोखर लाज वाटते है की नाही? म्हणून म्हणतो बघा, आता गजर म्हणती गाभा, बाबा नाही कळलं भजन, चढाओढती भजनी मोठी, एकमेकांची लायकी काढती, भजनामध्ये चढाओढ लागली की एकमेकांची लायकी काढण्यापर्यंत जाता है की नाही विषय. माझ्या मुखातून पण मगाशी एक शब्द गेला, बोलता बोलता जाता कामा नाही है की नाही, पण ओघाच्या ओघामध्ये निघून जातो. पण हे कुठंतरी आम्ही थांबवलं पाहिजे, बरोबर की नाही? कारण भजन हा भक्तीचा मार्ग आहे, जन माणसांसमोर परमेश्वराचं नामस्मरण करण्याचं साधन आहे. म्हणून लक्षात घ्या, परमेश्वराने जे आपल्याला दिलाय ना देह, त्याचं सार्थक जर करायचं असेल ना, तर आपल्याला भगवंताचं नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. कारण इथून अमेरिकेला जर जायचं असेल ना, तर तिकडचा डॉलर आपल्याला घ्यावा लागतो, इकडचं काही चालत नाही, बरोबर की नाही? तसं इथून आपल्याला वरती जायचं आहे, तर कर्माचं आणि पुण्याचं आपल्याला चलन घेऊन जायचं आहे. ते कर्म आपण पुण्य काय करतो ह्याच्यावर आपलं आयुष्य आधारलेलं आहे. म्हणून म्हणतो बघा, आता गजर म्हणती गावा, बाबा नाही कळलं भजन, पंढरीच्या वाळवंटात खेळत केटचा पांडिया, पंढरीच्या वाळवंटात खेळत केटचा पांडिया, पंढरीच्या वाळवंटात खेळत केटचा पांडिया. संतांच्या विरुद्ध पंडिताचा सामना रंगला, संतांच्या विरुद्ध पंडिताचा सामना रंगला, पंढरीच्या वाळवंटात खेळत केटचा पांडिया, पंढरीच्या वाळवंटात खेळत केटचा पांडिया. कौतुके बोलती माता पार्वती, कौतुके बोलती माता पार्वती, लाडका हा बाळ मुला महागणपती, लाडका हा बाळ मुला महागणपती. कौतुके बोलती माता पार्वती, कौतुके बोलती माता पार्वती, कौतुके बोलती माता पार्वती. बघा, त्यावेळेची गाणी होती, त्यावेळेचा शक्ती तुरा होता, त्यावेळेचं भजन होतं आणि आताच्या भजनामध्ये काय फरक पडला. म्हणून तो चढाओढती भजनी मोठी, एकमेकांची लायकी काढती, दुश्मना परी दुश्मना परी भांडण म्हणतो बुवा, दुश्मना परी भांडण म्हणतो कानपट फोडीन बुवा, दुश्मना परी भांडण म्हणतो. सध्याची 2020 आहे, तुझा कानपट फोडतो आणि माझा कानपट फोडतो. दुश्मना परी भांडण म्हणतो कानपट फोडीन बुवा, दुश्मना परी भांडण म्हणतो कानपट फोडीन बुवा. आता आला समाना नवारी भजनात धिंगाणा घालतोय बुवा, आता बुवांना मान ना उरला. पूर्वीच्या बुवांचा मान होता होय की नाही, सन्मान होता. बुवा या आता हे चालू कर पहिले, तर किती वेळ झालो, काय करतो तू, हो विषय झालो. कोणामुळे आम्हीच आमचा करून घेतला स्वतःचा, बरोबर की नाही? म्हणून म्हणतोय बघा, या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. सन्माननीय विष्णू कदम माऊली यांच्याकडून या गजरासाठी आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. सन्माननीय विष्णू कदम माऊली यांना उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय, बक्षीचा स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय सुरेश उर्फ अण्णा पाटील यांच्याकडून आशीर्वाद रूपी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो. सन्माननीय सुरेश अण्णा भाऊ यांना उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय. म्हणून बघा, आता भुवांना मान ना उरला, म्हणी दिसतो दाव गाऊन, चाले मुखात वंगाळ भाषा, चाले मुखात वंगाळ भाषा, मुखात वंगाळ भाषा, कसा पावेल तो भगवान, नको नको त्या गाण्यासाठी मेहनत कडती जीव तोडून,
थोर होतो सज्जन कधी कोणचा सरकार बदलतो त्याचा सांगता येणार नाही कलियुग आहे की नाही त्यावेळेला प्रभू रामचंद्र वानर सेना घेऊन गेले होते की नाही रावणाशी युद्ध करायला जर रावणाचा जर विचार केला असता तर लंका सोन्याची होती की नाही अख्खी वानर सेना फिरली असती पण युद्ध करणाऱ्या बरोबर जे सवंगडी होते ते कधी फिरणारे नव्हते बरोबर की नाही आयुष्यामध्ये कर्म चांगलं पाहिजे कारण रामासारखा ज्या विश्वाचा विधाता त्याचा बाप घरात पुत्र शोकाने मेलाय आणि जटायू पक्षी प्रभू रामचंद्राच्या मांडीवर मेला भाग्यवान कोण आहे तुमचं तुम्हीच ठरवा कारण हा सगळ्यात दुसरा भाग्यवान आहे या पृथ्वी तलावरील कारण आयुष्यामध्ये मरणावस्थेत असताना सुद्धा श्रीकृष्णाला एक सुंदर उपदेश देऊन गेला की आतापर्यंत माझ्या ह्या कारणाने कधी कोणाकडून काय घेतलं नाही पण तू माझ्याकडून एक गोष्ट घेऊन जा कृष्णा कृष्णाने सांगितलं रे विश्वाचा विधाता मी तुझ्या समोर प्रत्यक्ष आहे आणि मरणावस्थेत असताना सुद्धा तुला मी काहीतरी द्यायला आलोय माझ्याकडून काहीतरी घेऊन जा पण कर्णाने सांगितलं काय ना अरे या हाताने फक्त दिलंय रे कधी घेतलं नाही पण शेवटीला सांगतो फक्त तू देतोयस तर मला एकच दे की मी मरणार आहे मला माहित आहे मी मेल्याच्या नंतर फक्त अशा ठिकाणी मला जाळ की त्या ठिकाणी कधी पाप झालं नाही बघा श्रीकृष्णाने तात्काळ तथास्तु केलं आपल्या सर्व दूतांना पाठवलं पृथ्वी तलावरती शोधण्यासाठी पण पाप कुठं होणार ही जागा भेटली नाही सगळ्या ठिकाणी पाप झालेलं होतं पण कर्णाचा दुसरा एक विषय होता की अशा ठिकाणी जाळ त्या ठिकाणी तृणधान्य उगवत नाही त्यावेळेला श्रीकृष्णाने पाहिलं तर तृणधान्य न उगवत नाही अशा ठिकाणी जागा भेटली आपलं काताळ त्याच्यावरती धान्य पेरा उगवत नाही पण पाप न झालेली जागा पृथ्वीवर कुठंच नाही त्यावेळेला श्रीकृष्णाने काय केलं बघा त्या कर्णाला आपल्या मांडीवर घेतला आणि त्या कातळावर बसून कर्णाचा अंतिम संस्कार केला म्हणून सांगतो कर्णासारखं भाग्यवान दुसरा कोण नाही है की नाही ही वास्तविकता आयुष्यात आई वडिलांना किती त्रास द्यावे पण मरताना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही ही आईची माया है की नाही ते आईसाठी फक्त एक गाणं घेतो आणि पुढे जातो त्याचप्रमाणे सन्मानाने अतिश नारकर साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांना उथंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय बक्षीस स्वीकार करतोय ज्या आईने जन्म दिला 9 महिने ओटी सांभाळला ते आईसाठी एक गाणं घेतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही लक्षात घ्या श्यामची आई आम्हाला शिकवली ना शाळेत श्यामचा पप्पा आम्हाला शिकवलाच नाही बरोबर की नाही श्रीकृष्ण गोकुळात वाढला त्रिवार सत्य पण रात्री 12 वाजता पाठीतून घेऊन जाणारा यमुना नदी पार करणारा वसुदेव बाप आपल्याला आठवत नाही की नाही लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज घडले आऊसाहेबांमुळे घडले म्हणून छाती ठोकपणे आपण सर्व सांगतो पण त्याच राजासाठी मुघलांकडे आता बेड्या ठोकून घेणारा शहाजी राजा आपल्याला आठवत नाही ही कुठेतरी शोकांतिका आहे म्हणून बाप कळला पाहिजे बाप ज्याला बापाचा कमवणारा हात कळतो ज्याला आईचा पोळणारा हात कळतो ना तोच सत कर्माकडे वळतो तो कधीच वाईट कर्माकडे वळत नाही हे आमची मुलं आता जी आहेत ना ती चांगली मुलं आहेत आणि खरोखर सांगतो सत कार्य करणारी मुलं आहेत नाहीतर रात्रभर जागून 15 दिवसाचे जागरण करूच कोण खाली नाही बरोबर की नाही ह्याला बोलतात सत्कार्याची आवड एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझी उपकार फिटणाऱ्या नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझी उपकार फिटणाऱ्या नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझी उपकार फिटणाऱ्या नाही बालपणी मी खेळते खेळते होतो जेव्हा ताना अमृताहुनी गोड पाजला तुपान अमृतापेक्षा पण गोड काय आईचं दूध आहे की नाही कारण रक्ताचे 4 थेंब ज्याला आटले जातात दुधाच्या एका थेंबाची निर्मिती होते जगात सगळे इंजिनियर तयार झाले जगातला सर्वात प्रथम इंजिनियर असेल तर तो विश्वकर्मा आहे आणि त्याच्यानंतर सगळी आपली वंशावळ चालू होते पण जगात अनेक इंजिनियर तयार झाले पण बाळ जन्माला यायच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दूध कुठून निर्माण होतं याचा अजून इंजिनियर तयार नाही झाला खरोखर एकदा जोरदार टाळ्या आपल्या आई वडिलांसाठी होऊन जाऊ देत म्हणून म्हणतो बघा बालपणी मी खेळत खेळत हो तुझी वाताना
अमृताहुनी गोड पाजला तुपाला तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म आई तुझे उपकार भेटणार नाही अनमोल जन्म तुझे उपकार भेटणार शाळेतून घरी येताना जरा जरी उशीर झाला ना आपल्या मुलाला तरी बाजूवाल्याला जाऊन विचारणार पप्पी अरे तू येईलच रे माझं चेत राहू लोक आहे की नाही आईची म्हणून तो बघा शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई गल्लो गल्ली पाहत फिरे छाया उपकाराची छाया उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म तुझे उपकार भेटणार नाही अनमोल जन्म तुझे उपकार आई तुझ्या मूर्ती वाणी नाही अनमोल जन्म तुझे उपकार भेटणार अनमोल जन्म तुझे उपकार भेटणार अनमोल जन्म तुझे उपकार भेटणार एकदा जोरदार टाळ्या आपल्या आई वडिलांसाठी होत होते म्हणून म्हणते बघा कलियुगाचा आहे जमाना इथे चोर होतो सज्जना फॅशनच्या या दुनियेत अहो फॅशनच्या या दुनियेत गेले स्वाभिमान विसरून फॅशन सध्या चाललेली आहे की नाही बरीच फॅशन आता आलेली आहे पण आपली संस्कृती कशी जपायची हे आपले आपण तुम्ही आम्ही ठरवायचे म्हणून म्हणतोय बघा फॅशनच्या या दुनियेत गेले स्वाभिमान विसरून लाज शरम मनाची उरली प्रतिष्ठा सारी धुळी मिळवली मदारीच्या त्या माकडा परी वजनत नाचतोय बुवा मदारीच्या त्या माकडा परी वजनत नाचतोय बुवा हे आला जमाना नवारी भजनात गाणं घालतोय काय करतील विचार स्वर्गी आपले पंचरत्न आहेत सध्याची 2020 भजन ऐकून विचार काय करत असतील म्हणून म्हणते बघा काय करतील विचार स्वर्गी पंचरत्न सवे सारे बुवा जरी परिवार एकच आमचा सारा परिवार एकच आमचा मग म्हणाल का हे वागावा काय चाललंय गणेश जांभळे बुवा जोडीला नको समीर कदम बुवा जोडीला नको ही सध्याची हेवा दाव्याची परिस्थिती चाललेली आहे बरोबर की नाही पांचाळ बुवानी कदम बुवानी परब बुवानी हे नाही केलं है की नाही एकामेकाला प्रश्नाचं उत्तर कशी गाण्यातून देत होती है की नाही आता ते राहिला नाही आता एकामेकाची कानपाडा पुढेपर्यंत तुझ्या घरात काय चालता माझ्या घरात काय चालता सरपटत नेऊ ह्या करू त्या करू ह्याच्यात जिंदगी आमची हसताच काय सत्य परिस्थिती आहे सत्य परिस्थिती आहे बरोबर की नाही आज स्मारक झाल्यात ना आमच्या कैलासवाची आमचे चंद्रकांत कदम बुवा गुरुमौली यांचं स्मारक झालंय पांचाळ बुवांचं स्मारक झालं आता चिंतामणी बुवांचं स्मारक होत आहे समाधान आहे अभिमान वाटतोय ना आमची कोण स्मारक बांधती दगड मारतील दगड बाकी काही नशिबात नाही जर भजन व्यवस्थित केलं तर 100% स्वाभिमान मिळेल अभिमान होईल सगळं काय होईल पण जर भजनामध्ये जर एकामेकाची लायकी काढायला लागलो कानपड फोडायला लागलो तर माझ्या बहिणींना आपण देणार काय संस्कृती या ठिकाणी महिला वर्ग आहे फक्त हात जोडून मुली पण या ठिकाणी आहेत आमचे लहान मुलं पण आहेत हात जोडून विनंती आहे शिका शिकू नका चुकून सुद्धा म्हणणार नाही शिका मोठे व्हा
इंजिनियर व्हा, डॉक्टर बना, लक्षात घ्या कितीही मोठे शिका पण संस्कृती विसरू नका. हेच पोचपावती या भजनातून आहे. आपल्या ईश्वरासमान आई वडिलांची समाजात मान खाली होणार नाही असं कृत्य फक्त कुठच्या महिलेने आणि कुठच्या माझ्या भावाने करायचं नाही. एवढंच ही पोचपावती या भजनातून आहे. बाकी काय न्यायचं आहे मला सांगा ना. कमवलेलं धन इथंच राहणार आहे, बंगला गाडी माडी इथंच राहणार आहे. कोरोनात काय परिस्थिती झाली ते आपल्याला माहिती आहे ना, बरोबर की नाही. खोकणारा माणूस सुद्धा समोर खोकत नव्हता, पाटल्या पारड्यात जाऊन खोकत होता, बरोबर की नाही. कारण समोर खोकला तर एक नाकाच मुकला अशी कंडिशन होती. लाखो रुपयाचा फाळकुटच आहे. कोणाचा कोण काय घेऊन जाणार नाही आहे. त्याच्यामुळे आयुष्यात कर्म चांगलं करा, बाकी काय नाही. बाकी सुंदर बुवा, गोड गळ्याचा बुवा गाय ना त्याचे सुंदर आहे. मी आता एवढा बोललो पण मला काय बोलता काय बघशाल तुम्ही. आता सालपाट अंगावर शिल्लक ठेवणार नाही माझ्या, काय माझ्या आहेत त्या अंगावर भंगली सालपाटा, काय कर्म आपली काढणार होतो. चला काय करतील विचार स्वर्गी पंचरत्नाचा वेसारे बुवा. जरी परिवार एकच होता मग मनात काही वागावा. बोलता पोपट देव झाला धनाने द्याला तो लागला. धन्यवाद. वेळेचं बंधन, या वेळेच्या बंधनामध्ये गजल पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना झाली 22 तारखेला. खरोखरच अतिशय सुंदर गाणं तत्पूर्वी गाजत होतं. ते गाणं या ठिकाणी प्रभू रामचंद्राची भक्ती म्हणून या स्वरूपात या गजलामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय. सन्माननीय संतोष माळकर, बँक मॅनेजर वापर्डे, संतोष नारकर. सन्माननीय संतोष नारकर साहेब, बँक मॅनेजर वापर्डे यांच्याकडून आशीर्वाद रूपी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. सन्माननीय संतोष साहेब यांना उदंड आयुष्य प्राप्त हो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय. बक्षिसा स्वीकार करतोय. धन्यवाद. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जल के दीवानिया मनाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जल की दीवानिया मनाऊंगी. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दीवानिया
ललना झुलाऊंगी, मीठे 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 गीत मैं सुनाऊंगी। मेरे झोपड़ी के बाहर आज भूल जाएंगे आएंगे, मेरे झोपड़ी के बाहर आज भूल जाएंगे आएंगे। श्री राम जानकी बैठे मेरे सीने, श्री राम जानकी बैठे मेरे सीने। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवालियां मनाऊंगी। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवालियां मनाऊंगी। मेरे झोपड़ी के बाहर भूल जाएंगे आएंगे, मेरे झोपड़ी के बाहर भूल जाएंगे आएंगे। जानकी धन्यवाद धन्यवाद।